आणि तुम्ही पाहू शकता मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आज त्यांच्याकडे त्यांची मॉम चेअर आणि त्याचबरोबर आपली मॉम मॅट आणि आपलं फूट मसाजर विराजमान झालेलं आहे। आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आईच्या घरी आज ही आईची आरोग्य देवता आलेली आहे। तर आपण काही गप्पा आईशी मारूया। नमस्ते आई। नमस्ते। साधारण कधी आपल्या थेरपीला जॉईन झाली होती? आता देवी वस्तीत बसले तेव्हा वर्ष झालं। ओके, नवरात्रीमध्ये जॉईन झाली होती। झाली। आई काय काय त्रास होते तुम्हाला? मला त्रास म्हणजे पुष्कळच व्हायचा। शुगर 300-400 शुगर असायची। 300-400 शुगर। त्याच्यामुळे बीपी होता, डोळ्यांना त्रास होता। डोळ्यांचं ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरने, 80,000 रुपये सांगितलेलं मला। आणि मानेपासून कमरेपर्यंत गॅप पाठणीला, सांधे वगैरे खूप दुखायचे माझे, डोका खूप दुखायचा। पण मी थेरपीला लागल्यापासून मला पुष्कळ फरक पडला। आणि नंतर मग मी निश्चय केला, मुलाला पण माझी शुगर होती। आई साधारण दादाला किती शुगर होती? दादाला पण 300-400 शुगर असायची, ती कंट्रोलवर येत नव्हती अजिबात। तो त्याला खूप त्रास व्हायचा। मग तो 15 दिवस तिथे गेला थेरपीला आणि मग नंतर मला त्याने सांगितलं, आई तू पण जा तिथे, खूपच तुला फरक पडेल। मग मी चालू केलं तर 1 महिन्यामध्ये माझी 150वर शुगर आली। म्हणजे मला खूपच फरक पडलो। आणि म्हणजे आई थेरपी सुरू केली तेव्हा जी तुझी शुगर 400वर होती ती थेरपीच्या 15 दिवसांनंतर 150वर आली। ओके, आणि जे डोळ्यांचं ऑपरेशन सांगितलं होतं थांबलं माझं। म्हणजे मला जरा नजर व्यवस्थित चांगलं दिसायला लागलं, मला चांगलं दिसायला लागलं व्यवस्थित। आणि आता काही मी चष्मा पण लावत नाही, पण डोळ्यांना काही त्रास नाही माझ्या, एवढं दुखत पण नाही वगैरे। म्हणजे आता ऑपरेशन केलेलं नाहीये, डोळ्यांना काहीच त्रास काहीच नाही। ओके, साधारण आपल्या थेरपी जॉईन केल्यानंतर शुगर कंट्रोल मध्ये आली होती। आणि मी मग निश्चयच केला का घर मी मागे ठेवलाय बांधायचा, पण पहिली मला मशीन पाहिजे का तर घरामध्ये सगळी माणसाला आरोग्य चांगला मिळावा म्हणून त्याच्यासाठी मी आत्ताच केला। मुलाला सांगितलं पहिले आधी जाऊन तिथे पैसे भर, घर आपण दिवाळी नंतर बांधू म्हणून तो घर ठेवला। आणि मशीन आम्ही सगळ्या मुलांसाठी, सुनांसाठी, नातवांसाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी मी उपलब्ध केली। बरं आई, जी थेरपी तू तिथे घेतलीस त्याच्यामध्ये तुझ्या शरीराला काही साईड इफेक्ट जाणवला का? नाही, काहीच नाही, मला अजिबात नाही। लईच मला बरंच वाटत। सून पण म्हणायची का खूपच तुम्हाला बरं वाटायला लागलं। म्हणजे थेरपीच्या नंतर जेवण वगैरे जायचं, झोप यायची मला लागायची, नाही तर आधी झोप वगैरे काहीच लागत नव्हती मला। नुसतं डोकं दुखायचं, चलबिल करायचे, हातपाय वगैरे असे हलवायचे, म्हणजे रात्रीचे झोपच नव्हती होत। थेरपीला जाऊन आले तर मला छान झोप लागायची, दुपारची पण रात्रीची पण। आणि खूपच मला म्हणजे बरंच वाटलं। मी म्हणजे माझी गॅरंटीच नव्हती एवढं मला आजारपण माझ्या आतल्याच शरीरामध्ये मला त्रास देत होतं, पण मी थेरपीच्या ह्यानी मला खूपच बरंच वाटलं। म्हणजे अगदी खूपच फरक आला माझ्यामध्ये। आणि नवीन मशीन आहे, तर आई नवीन मशीन तुम्ही बघितली नव्हती तर न बघितली असताना सुद्धा ही मशीन घेण्याचा निर्णय कसा केला? मी निश्चयच केला। मी एकदा फक्त गेले होते तिथे आणि तिथे मला तुम्हीच तिथे त्या मॅटवर बसवले। मी मुलाला सांगितलं, बोलले फोनवर, तरी पण तो नाकाबूल झाला, कशाला एवढी आहे तीच घे, थोडस माझ्याशी बडबड केली। पण मी घरी आल्यावर निश्चय केला, बाबू एकदाच वस्तू येते घरामध्ये, परत परत मिळणार नाही। 50,000 रुपये जास्त गेले ना तरी चालतील आपले, पण मला तीच मॅट घ्यायची। मग नंतर त्याने तुम्हाला फोन केला मुलाने आणि मग सांगितलं का ती मॅट आम्हाला चांगलं आठवतं। पहिल्यांदा मॉम मॅटचा डेमो घेतल्यानंतर लगेचच निश्चय झाला की नाही मॉम मॅटच पाहिजे। हो हो, मी निश्चयच केला। तो बोलत होता तर ती पण चांगली आहे मशीन, मी पण आता निघाले ती पण चांगली आहे, पण 50,000 रुपये अजून जास्त घालायचे। म्हणजे असू दे बोले, गेले तरी चालतील, दवाखान्यात गेल्यावर 50-1 लाख जातात बोले, तेव्हा आपण विचार करत नाही। आणि आपल्या आरोग्यासाठी जर 50,000 रुपये जास्त गेलेले चांगले असतात बोले, त्याच्यात कंसाई करायची नाही। म्हणून त्यांनी तो फोन केला आणि मॅडमला सांगितलं का आम्हाला ती मॅट घ्यायची म्हणून। बरं ठीक आहे, तसं तुम्ही बघू शकताय घरात मोजून फक्त 3 माणसं आणि 3 माणसांसाठी आईने जवळजवळ एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। आणि फार छान वाटतं असे विचार ऐकून की नाही, आरोग्य सगळ्यात पहिलं असलं पाहिजे। आजकाल दवाखान्यांचा खर्च आपण सगळे बघतोय आणि त्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की अफाट खर्च झालेला असतो। याच्या आधी जर मी थेरपी सुरुवात केली असती तर आज माझ्या कानाची वेळ 1 लाख रुपये घालवायला वेळ आली नसती। बापरे, 1 लाख रुपये घालवले, कारण अर्जंट कानाचं ऑपरेशन सांगितलं की आजार पण मला दिसण्यात आलं नाही। 10-20 वर्षाचा आजार पण होता, तो आता डॉक्टरने काढला। मग नशी मी ऑपरेशन केला, त्याच्यात 1 लाख रुपये भरले, मी मागं पुढे केले नाही। अजून टाके पण काढले नाही माझे, 8 दिवस पण नाही झाले।
बरं, आता ह्या मशीनचा आता डेमो घेतला पहिल्यांदाही तुम्ही याच्यावर झोपलात, कसं वाटलं? मस्त बरं, एकदम उत्तमच आवडली. ओके, मग आधी आहे मला बुद्धी दिली तुमच्यापर्यंत जायची ना, माझ्यापर्यंत देवानीच मला ही उचलून गेली. आपण असं म्हणूया की एक कृपा आहे. थेरपी, जसं तुम्ही बघताय की आईसाठी थेरपी एक माझ्याकडे काहीच नव्हतं बाय, काहीच नव्हतं. एकदम परिस्थिती माझी गरीब होती खूपच. त्याला सांगते म्हणजे तुला वेळ आली. आणि आईने सांगितलं जसं की परिस्थिती कशी असली तरी ज्या दिवशी माझ्याकडे पैसे येतील हा, त्या दिवशी माझ्याकडे ही मशीन असली घेणार पाहिजे. निश्चयच केला मी बोले वर्ष का नाही लागत ना, पण मी एक निश्चय केला की मी मशीन घेणार म्हणजे घेणारच. आणि फायनली आज तुम्ही बघू हा. शकता की एक छान शुभमुहूर्त आहे. घेतलं. 2 दिवसावर लक्ष्मीपूजन आलेलं आहे, उद्या धनत्रयोदशी आहे आणि त्या दिवशी आपण जसं म्हणतो की आरोग्याला जपलं पाहिजे, आरोग्याची पूजा केली पाहिजे. आणि ते आईच्या घरी होत आहे उद्या पहिल्यांदा. आईच्या घरी धनत्रयोदशी निमित्त आरोग्याच्या देवताची पूजा होईल आणि बाकी सगळ्या आजारांमध्ये खूप चांगला आराम तर आहेच आहे. पण जे काही फॅमिली मेंबर्स आतापर्यंत आपल्याकडे पोहोचू शकले नाही, आता ते सुद्धा या मशीनची थेरपी घेतील आणि त्यांच्या आजारांमध्ये सुद्धा नक्कीच चांगला आराम येईल. बघू शकताय इकडे आईची सुनबाई अजूनपर्यंत आतापर्यंत कधी आपल्या सेंटरमध्ये आलेली नाहीये, पण फर्स्ट टाइम ताईने सुद्धा डेमो घेतला आणि जस्ट आपण ही मशीन बंद केलेली. आपण ताईंना विचारूया की ताई, पहिल्यांदा तुम्ही या मशीनचा डेमो घेतला, तुम्हाला कसं वाटलं? खूपच रिलॅक्स वाटतं. असं वाटतं की भारीच, म्हणजे असं पायाला खूप मसाज वगैरे होतात आणि हाताला पाठीमागे असं वाटतं की कोणीतरी आपला मसाज करतंय. मसाज सेंटर मध्ये गेल्यासारखंच वाटतं. आईने हे मशीन स्पेशली फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी आले, तर त्यासाठी काय बोलाल तुम्ही? आईने खूपच छान केलं. म्हणजे आधी तर आमचा विरोधच होता की नको वगैरे, कारण आम्ही गेलोच नाही ना कारण थेरपी वगैरे घ्यायला. पण आई आमचं सारख्या सांगायचं की नाही खूपच भारी. आणि मला थायरॉइड आहे, त्यामुळे आई बोलली की नाही थायरॉइड सुद्धा बरा होऊ शकतो त्यामध्ये. सो आज तुम्ही याच्यावर झोपलाय, सो त्यावेळी तुमचा विरोध होता, त्याच्यावर काय बोलाल की त्यावेळी विरोध केलेला चांगला की आईंचं ऐकलं ते बरं झालं? नाही, आईंचं ऐकलं ते खरंच बरं झालं. अजून जर विरोध करत राहिलो असतं तर कदाचित मशीन घरी आली पण नसती. येस, बट आज मशीन आलेली आहे, तुम्ही स्पेशली त्याची थेरपी घेतली आहे आणि तुमच्या आजारांसाठी मी म्हणेन आईने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. आईने जो निश्चय केला त्याच्यात नक्कीच मी म्हणेन आईला यश मिळालेलं आहे आणि आता घरात सगळ्यांची खूप छान थेरपी होईल आणि त्याचबरोबर सगळ्याच आजारांमध्ये आराम येईल. सो आई आता व्यवस्थित मस्त थेरपी हा, आणि पुढे जे काही आजार छोटे छोटे राहिलेले आहेत शरीरामध्ये ते सुद्धा नक्कीच बरे होऊ दे. ठीक आहे, थँक्यू.